तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर या भेटीचा अर्थ काय असा प्रश्न आता निर्माण झालाय। तसंच दोन्ही भावांमधील दुरावा कमी झाल्यामुळे युतीचे संकेत आहेत का अशी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 7 जून रोजीच मातोश्रीवर जाणार असल्याचं सांगितलं होतं। त्याचं झालं असं की राज ठाकरे त्यांच्या कारमधनं बाहेर जात असताना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले होते। राजकीय प्रश्नोत्तर सुरू असताना त्यांना तुम्ही कुठे चाललात असा प्रश्न विचारण्यात आला। त्यावर राज ठाकरेंनी मातोश्रीवर चाललोय अशी प्रतिक्रिया देत पत्रकारांची फिरकी घेतली होती। मात्र 27 जुलैला राज ठाकरे खरोखरच मातोश्रीवर जाऊन पोहोचले। त्याआधी 5 जुलैला दोन्ही भाऊ विजयी मेळाव्याच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर आले होते। तर आता उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दोघे भाऊ पुन्हा भेटले। त्यामुळे वाढत्या भेटीगाठींमुळे दोन्ही भावांच्या पक्षांमध्ये युतीचे संकेत मिळतायत का असा मतप्रवाह बघायला मिळतोय। ही एक अपूर्व भेट आहे। ही भविष्याची नांदी आहे। जे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये होतं की ह्या दोन भावांनी एकत्र यावं। हे दोन भाऊ एकत्र आले, आजच्या शुभदिनी एकत्र आले। हे दोन भाऊ एकत्र आले म्हणजे दोन विचार एकत्र आले, दोन मन एकजीव झाली आणि त्याचबरोबर दोन पक्ष हे एकत्र झाले। याचा अर्थ गेले कित्येक वर्ष हा महाराष्ट्र जो काही विभागला होता, दुभंगला होता, तो महाराष्ट्र पुन्हा एकसंघ झाला, त्याची ही नांदी। ठाकरे बंधूंच्या अलीकडच्या काळातील काही भेटी आणि वक्तव्यही महत्त्वाची आहेत। 19 एप्रिल रोजी राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येऊ शकता का असा थेट प्रश्न पॉडकास्टमध्ये महेश मांजरेकर यांनी विचारला। त्यावर बोलताना राज ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता। तर उद्धव ठाकरेंनी किरकोळ वाद मिटवण्यास तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं। कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाही। माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। दोन्ही भावांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते उत्साहित झाले। त्यातच राज्य सरकारच्या त्रिभाषा सूत्राच्या विरोधात दोन्ही भावांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्यात जनमत तयार झालं। परिणामी राज्य सरकारनं दोन्ही GR मागे घेतले। त्यामुळे ठाकरे बंधूंनी 5 जुलैला विजयी मेळावाही घेतला। मात्र 8 जुलैला राज ठाकरेंनी सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली। पक्षातील कुणीही माध्यमांशी संवाद साधायचा नाही असा आदेश त्यांनी दिला। प्रवक्त्यांनीही माझ्या परवानगीशिवाय संवाद साधायचा नाही असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे एक मोठा सस्पेन्स निर्माण झाला। पण आता 27 जुलैला राज ठाकरेंनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्या। परिणामी हा सगळा घटनाक्रम एका निश्चित पडावाकडे चाललाय असं म्हणता येऊ शकेल। राज ठाकरेंना देखील त्यांचा पक्ष आपण मागच्या काही काळात बघितला असेल तर निवडणुकीच्या या याच्यामध्ये झंझावातामध्ये फार काही टिकला नाही। उद्धव ठाकरेंना लोकसभेमध्ये बऱ्यापैकी यश आलं, पण विधानसभेमध्ये त्यांची फारच पद्धत झाली। त्याच्यामुळे त्या दोघांना पर्याय नसल्यामुळे आता हा एक मार्ग की लोकांना असं वाटतं की बाबा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं अशी त्यांची समजूत, त्या समजुतीतून त्यांनी ते एकत्र येण्याचा हा मार्ग पत्करला असावा किंवा त्या प्लॅटफॉर्मवर ते एकत्र येईल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 7 जूनला केलेलं मिश्किल वक्तव्य 27 जुलैला खरं ठरलं तर मागील 3 महिन्यात घडलेल्या घडामोडी बघता दोन्ही भावांमधील अंतर कमी झाल्याचं स्पष्ट होतंय। परिणामी दोन्ही भाऊ युतीच्या एकाच प्लॅटफॉर्मवरती येतील का याचं उत्तर आता आगामी काळातच मिळेल। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।